पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. हे आपली लाडकी बहीण, माता, भगिनी हे कुटुंबाचा आधार आहे. आणि त्या जेव्हा सुखी असतात, त्या आनंदी असतात, तेव्हा परिवार सुखी आणि आनंदी असतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या भावांना देखील आम्ही जे निर्णय घेतले, ते एवढे निर्णय आपण घेतले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी निर्णय घेतला. 200 माझ्या लाडक्या बहिणींनी तर चमत्कार केला. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून दिले. 232 आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अण्णा कधीच आले नव्हते. ही आमच्या महायुतीच्या कामाची पोचपावती. मी अडीच वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून फिरलो, राज्यभर फिरलो. मला वाटत नाही 2.5 तासापेक्षा मी कधी जास्त झोपलो असेल. आता देखील देवेंद्रजी काम करतात, आमची टीम काम करते. आज या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं, देशाला मोदी साहेब पुढे घेऊन जातात, राज्याला आपण पुढे घेऊन जाऊ. आणि तुमच्यासारखे लोक आज या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. शिवसेनेची ताकद वाढली आहे. धैर्यशीलता अनुभव आहे. आणि म्हणून तुमच्या बाजूला पण आहेत आमदार, आणि त्यालाही माहित. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की जो विषय आज आपण या ठिकाणी मांडलेला आहे, ही विकासाच्या कामांना कधीही पैसे कमी पडणार नाही. तुम्हाला मी एवढंच सांगतो, माझ्या सर्व लाडक्या बहीण भावांना, ज्येष्ठांना माझी विनंती आहे, येत्या 7 तारखेला मात्र धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. आणि या तिन्ही उमेदवार, एक कुठेतरी चिन्ह दुसरं आहे ना, ते नारळाची बाग एक आहे, नाही तर धनुष्यबाण शोधत बसा. आणि म्हणून या तिन्ही उमेदवार आपले आहेत ना, 3 उमेदवारांना विजय करा. तुम्हाला मी सांगतो, या आळते गटाला, विकासाला पैसे कधी कमी पडू देणार नाही. हा शब्द आहे माझा. हा शब्द देणारा आणि पाळणारा एकनाथ शिंदे आहे. हीच माझी ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये कष्ट करणारा, मेहनत करणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा, ही माझी ओळख आहे. आणि म्हणून या तुम्हाला एवढंच मी शब्द देतो की 7 तारखेला तुम्ही तुमचं कर्तव्य करा. पलीकडे आहेत, इकडे आहेत, तिकडे आहेत, मागेही आहेत, वरती पण आहे, तुम्ही बिल्डिंगवर पण आहे, आणि वाटेमध्ये येताना पण आहेत. त्यामुळे अख्खं गाव आज पूर्ण मतदार संघातले लोक रस्त्यावर आलेले आहेत. प्रेमापोटी तुमचे आशीर्वाद जे आहे, हे आशीर्वादच माझी शिदोरी आहे. आणि म्हणून मी कुणाची फिकर करत नाही. हे सगळं जे काय लाडकी बहीण भावांचं प्रेम आहे, त्यामुळे मला कशाची चिंता नाही, हे मी सांगू इच्छितो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मी अरुणराव, इंगवले अण्णा, अजिंक्य, या सगळ्यांना शुभेच्छा. तुमचे हजारो लोक आले, त्यांना आपल्याला इथे घेता आलं नाही, पण त्या हजारो लोकांचं मी मनापासून स्वागत करतो. हजारो लोकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.